रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरून आल्यावर मिटवतील असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला होता। तसेच रायगडमध्ये फिरून देणार नाही अशी आम्हाला बोलायची कोणाची हिम्मत नाही अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीला सुद्धा प्रत्युत्तर दिले। देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर होते। यावेळी मात्र या ठिकाणी पालकमंत्री पदावरून रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झाला होता। त्यामुळे आता मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरून आल्यानंतर हा वाद मिटेल असा दावा गोगावले यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर रायगडमध्ये फिरून देणार नाही अशी आम्हाला बोलायची कोणाची हिम्मत नाही अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीला सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। सोबत बरेचसे गोगावले आहेत। सर, काय सांगाल पालकमंत्री पदासंदर्भात काय सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत? काय नाही, ते दिल्लीला गेलेले आहे। दिल्लीवरून आल्यानंतर शिंदे साहेब ते अजितदादा बसून काय तो निर्णय करतील। पण एकंदरीत राष्ट्रवादीकडून जो इशारा दिला जातोय जिल्ह्यात फिरू देण्यात जाणार नाही, या संदर्भात आपली हिंमत ना आम्हाला कोण फिरून देऊन देणार नाही। आता या संदर्भात तुम्ही अजितदादांची भेट घेणार आहात का? नाही, आज तुम्ही भेटीसाठी आला होतात मात्र दादांच्या आम्हाला फंडिंगची बाब होती, पण दादा जेवायला गेले होते, ते भेटले नाहीत, म्हणून मग आम्ही आमच्या कामाला चालू। धन्यवाद। हे होते बरेचसे गोगावले। त्यामुळे मुख्यमंत्री निदान दिल्ली दौऱ्यावर आल्यावरती रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। धन्यवाद। मी चेतन ननावरे, मंत्रालय, लोकशाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।